साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी 25 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान नाताळ, दत्त जयंती, नूतन वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवाय मंगळवारी दत्त जयंती आहे, गुरुवारी सरत्या वर्षास निरोप आणि शुक्रवारी 1 जानेवारी नूतन वर्षाची सुरुवात। यामुळे सलग गर्दीचे दिवस लक्षात घेऊन कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून मंदिर समितीने गुरुवारीच्या मध्यरात्रीपासून शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी दिली। दत्त जयंती तसेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या सर्व आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकारी यांचा आदेश दिनांक 25/12/2020 सायंकाळी 7 वाजता श्री वटवृक्ष मंदिर देवस्थान समितीस प्राप्त झाला आणि त्या अनुषंगाने त्या आदेशामध्ये दत्त जयंतीचा जो उत्सव आहे, मागे सांगितल्याप्रमाणे विश्वस्त समिती, पौरोहित्य तसेच मंदिर सेवेकरी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। पण यामध्ये कुठल्याही स्वामी भक्ताचा, भाविकाचा त्यामध्ये सहभाग असणार नाही। पण 25/12/2020 च्या रात्रीपासून ते 2/1/2021 च्या रात्रीपर्यंत श्री वटवृक्ष मंदिर हे शासनाच्या म्हणजेच माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे। या कालावधीत कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरिता मंदिराकडे येण्याचे टाळावे व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच थांबून स्वामींची आराधना करावी, असे आवाहनही इंगळे यांनी या प्रसंगी स्वामी भक्तांना केले आहे। सर्व भाविकांनी आणि भक्तांनी आपापल्या घरी राहूनच, कारण कोरोनाचा जो दुसरा प्रकार समोर येत आहे त्या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी मंदिर समितीने करण्याचे ठरविले असून या कालावधीमध्ये मंदिर हे बंद राहणार आहे।